नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजसुद्धा कालच्याप्रमाणे चांगल्या प्रकारे तेजी मार्केटमध्ये दिसली. पूर्ण सेक्टर आज पॉझिटिव्ह होते. यामागे मुख्य कारण काय आहेत, आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये. चला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा. गेले 2-3 सेशनमध्ये बाजार हा बंद होताना सुद्धा हायवरती बंद होत आहे. आज निफ्टीची क्लोजिंग कालची जी क्लोजिंग होती त्याच्यापेक्षा गॅप ओपन झाली आणि आता मार्केट क्लोज होताना जवळपास 200 पॉईंटनी अप होऊन क्लोज झालेलं आहे. हा एक स्ट्रॉंग मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्लो येत आहे याचं निशाण आहे. 24,800पर्यंत निफ्टी जाईपर्यंत हे मार्केट हळूहळू चढतच राहणार. डेली आपण थोडं थोडं वरती जाणार. आजकाल ट्रम्पच्या न्यूजसुद्धा जास्तपणे इफेक्टिव्ह नाहीत आणि उद्याच्या दिवसाला पण एक चांगली न्यूज येण्याची खूप दाट शक्यता आहे. उद्या HDFC, ICICI बँक, येस बँक ह्या 3-4 बँक आहेत ज्यांचा रिझल्ट येणार आहे आणि हा रिझल्ट चांगला येण्याची शक्यता वाटत आहे. त्या कारणास्तव सुद्धा पॉझिटिव्ह मार्केटमध्ये निफ्टीमध्ये झालेली आहे. स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची तेजी चालू आहे. डेलीवरती जातात डेली. आज FMCG, मेटल यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तेजी झाली. आज थोडीशी अजून जर ITनी साथ दिली असती तर नक्कीच मार्केट 1.5% पर्यंत तरी वरती गेलं असतं. परंतु आज फक्त IT इंडेक्स हा नॉर्मल रेंज बाउंडमध्ये होतं. बाकी सर्व असे पॉझिटिव्हमध्ये ओपन होते आणि पॉझिटिव्हमध्येच क्लोज झालेत. स्टॉक्स मधून पण पॉझिटिव्हनेस चांगली होती. एक आपला स्टॉक होता नावा म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जवळपास 12-13%ची पॉझिटिव्हनेस दिसलेली आहे. तसेच स्टॉकमध्ये बरेचसे न्यूज आलेले आहेत आज, त्यामुळे एक पॉझिटिव्हनेस आलेली आहे. अमेरिकन मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह ओपन झालेले आहेत. त्याचबरोबर क्रूड ऑइल हे सुद्धा थोडं शांत होत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल जवळपास 95च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. हे एक सीन आहे की मार्केटमध्ये ग्रोथ दिसत आहे. आपल्या मार्केटमध्ये जे प्रॉब्लेम होते ते पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला ऑइलच्या प्राईसवरती दिसतात. ऑइलच्या प्राईस खाली येत आहेत म्हणजेच आपले मार्केट वर जाण्याची दाट शक्यता आहे. अजून आता सोमवारी आपले रिझल्ट जर चांगले आले 2-3 बँकेचे, अजून दुसरे काही रिझल्ट आहेत, तर मार्केटमध्ये परत जी ही जी चढ चालू आहे ती कंटिन्यू राहू शकते सोमवारच्या सेशनमध्ये सुद्धा. तरी चला भेटूया सोमवारी. तोपर्यंत काही महत्त्वाच्या न्यूज झाल्या त्या पण कव्हर करील. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.